सायकल एक असं वाहन ज्याचा काळ कधीच संपणार नाही. सायकल काळानुसार अपडेट होत गेली, पण तिचा वापर कुणीच थांबवला नाही. 2 चाकांची आणि 2 पॅडलची ही सायकल लहान मुलं तिला आनंदानं चालवतात, मोठी माणसं उत्साहानं चालवतात, गरीब चालवतात, श्रीमंत चालवतात, स्त्रिया चालवतात, पुरुष चालवतात. कामाच्या व्यापात काहींचं आयुष्य सायकलवर जातं, तर काही जण निम्म आयुष्य गेल्यावर वजन कमी करण्यासाठी सायकल हातात घेतात. पण ते काहीही असो, हे विना पेट्रोलचं, विना डिझेलचं पर्यावरणपूरक वाहन सर्वच स्तरांना आपलं वाटतं. कारण सायकल तुम्हाला सतत याची जाणीव करून देते की कष्ट थांबले की प्रवास थांबला, विकास खुंटला. त्यामुळे सायकलचा नियमित वापर ही काळाची मूलभूत गरज बनली. आणि सायकलवरून एका 21 वर्षाच्या मुलीनं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. ती 435 दिवसात 17,000 किलोमीटर सायकल चालवणारी मुलगी म्हणजे प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे. माझ्या प्रवासाला कारणीभूत म्हणजे माझी अस्वस्थता जी झालेली आहे, त्यातून जे मी प्रवास केलेला आहे त्याचं कारण म्हणजे शेती आहे. खरं तर आत्ता निसर्ग जो काही बदललेला आहे, समतोल बिघडला आहे, वातावरण बदललं आहे, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा शेतीवर होते. म्हणून नवीन नवीन रोगसुद्धा बोंडअळीसारखे येत आहे. त्यामुळे शेतीच्या बदलामुळे ना हा कुटुंबावर परिणाम होतो. आणि मला वाटतं की शेतीतले हे बदल शेतकऱ्यांसाठी खूप घातकी ठरत आहे. म्हणजे माझा जिल्हा यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्तमध्ये पहिल्या क्रमांकावर येतो. ही एकत्रित माझ्या मनात अस्वस्थ होतं की हे बदल का होत आहे, या संदर्भात मला जाणून घ्यायचं होतं. मी माझ्या चंद्रपूरवरून वर्ध्याला येऊन पोहोचले. वर्ध्याला काही दिवस तिथे 20-25 दिवस होते, पण मी तिथेही स्थिर नव्हते. त्या काही दिवसांमध्ये मला असं वाटायचं की आपण कुठेतरी बाहेर निघावं, बाहेर जावं, काहीतरी समजून घ्यावं असं सतत वाटत होतं. सध्या जे ग्लोबल वॉर्मिंगचं सावट आहे आणि त्यामध्ये अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात आपण पोखरत चाललेलो आहोत आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण कसं काय निसर्गाचा ऱ्हास करतोय, ह्या सर्व गोष्टी जरा अभ्यासत होती. पण पुढे कसं जायचं, काय करायचं, कुठे शिकायचं, कसं करायचं, हे सगळे मनात प्रश्न होते फार. पण हीच एक मनामध्ये अशी घुसमट होती आणि मग ठरवलं, फार काही विचार न करता मी माझा पुढचा प्रवास आपण बघूया म्हणून माझा प्रवास सुरू केला. निघाल्यानंतर असे काही लोक भेटत गेली, कशाला निघायचं, काय फायदा होणार आहे, काय साध्य होतं यातनं, आणि एकट्या मुलीने कशासाठी निघायचं, आणि सोबत कोणतरी 4 लोक घेऊन निघायचे, असे सतत मला बोलत होते. रामटेकचा प्रसंग म्हणजे असा होता की वर्ध्यावरून प्रवास करून मला फार तर 4 दिवस झाले होते. असं झालं की मला रामटेक पाहायचं होतं. रामटेक हे पर्यटनाचं एक ठिकाण आहे. सायकलने मी गेली वरती. माझ्या सायकलला एक ट्रॅकिंग बॅग होती आणि वरती चढत गेली. वरती जंगल होतं. खरं तर तो रस्ता म्हणजे आडेमोडीचा होता आणि वरती चढाव होता. आता अंधार पडायला लागला. मी म्हटलं की मंदिराचा ऑप्शन चूज केला की आता आपल्याला मंदिराशिवाय कुठे राहण्यासाठी पर्याय नाही, कारण कोरोना काळ होता, कोणाच्या घरी कोणाला काहीतरी म्हणणं योग्य नव्हतं. म्हणून मी मंदिरात गेली. पण मंदिरात असं झालं की त्याने मला वापस पाठवलं. तिथे राहण्याची व्यवस्था नाही आहे, पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी नाही, म्हणून मग समजावून मला खाली पाठवलं. रात्रीची 7:30 ते 8 वाजत आले होते
मग मी म्हटलं कोण आहे, तर नगरसेवकाकडे जावं. पण नगरसेवक असं झालं की तिथे ते पण रिस्पॉन्स द्यायला फारसे तयार नाही. त्यांना माझा महत्त्वाचं असं झालं की माझा फोन पण बंद पडलेला होता आणि किमान मला काहीतरी मदत करा, मी असं असं करते, प्रवास करते. माझं आधार कार्ड काढून दाखवत होती, आयडेंटिटी दाखवत असताना पण रिस्पॉन्स भेटला नाही. मग त्यांनी आदिवासी माणसाचा मला नंबर दिला, म्हणजे काय तर त्यांच्याच फोनवरून मी कॉन्टॅक्ट केला. तर या सगळ्या अनुभवावरून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मला सगळ्या तिथे सुशिक्षित माणसांनी मला वापस पाठवलं त्या ठिकाणाहून. आणि शेवटी ज्या माणसाची 9 वाजेपर्यंत रात्री वाट पाहिली तो आदिवासी माणूस होता. त्याला पर्यावरण काय किंवा मी काय करते हे फारसं माहिती नाही, पण त्यांनी तू माझ्या मुलीसारखी आहे आणि आजच्या दिवस राहा, त्यांनी जेवायला दिलं, रात्री राहायला दिलं. पण जिथे राहणार होती ते पण असं होतं की बिल्डिंग होती आणि तिथं कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि तिथे फक्त एकच रूम होती. खूप भीतीदायक वातावरण होतं आणि डोळ्यात माझ्या अश्रू पण आले त्या दिवशी की म्हटलं हे सगळं पाहून मला फार कसतरी व्हायला लागलं होतं. पण मी म्हटलं की नाही, इथे आपल्याला थांबायचं नाही, पुढचा प्रवास करायचा आहे. तिचा प्रवास सुरू झाला या मुक्त चिंतनाच्या अस्वस्थतेनं, प्रश्नांच्या थैमानानं आणि स्वतःला शोधण्याच्या जाणीवेनं. मूळची विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातली पुनवट गावची असणारी प्रणाली एक एक जिल्हा करत एकटीच पुढं सरकू लागली. खिशात पैसे नसल्याची ना चिंता ना पोटा पाण्याचा सवाल. तिला व्हायचं होतं निसर्गाची ढाल आणि यासाठी गरजेचा होता निसर्गाला समजून घेण्याचा प्रवास. खिशात पैसे नव्हते, पण उरात अफाट जिद्द होती. यामुळेच ती अशा प्रवासाला निघालेली होती ज्यामध्ये तिच्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हतं, पण कमावण्यासाठी होती निसर्ग शक्ती आणि वाचवण्यासाठी होते सभोवतालचे पर्यावरण. यवतमाळमधील एका शेतकऱ्याची मुलगी पर्यावरण संवर्धनासाठी अनोख्या पद्धतीनं जनजागृती करते. प्रणाली चिकटे असं या तरुणीचं नाव आहे. 21 वर्षीय प्रणाली महाराष्ट्रभर सायकल चालवून जनजागृती करते. दररोज ती 50 ते 60 किलोमीटर सायकल चालवते. प्रवासादरम्यान ती नागरिकांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देते आणि त्याचसोबत पर्यावरण संरक्षणासाठी काय करावं याबाबत माहिती देते. आतापर्यंत तिनं चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदियापर्यंत ती पोहोचली आहे. तर जर मी सायकलने हा प्रवास करायचा म्हणजे का, याचं कारण असं की कोणाला आज उपदेश करू शकत नाही किंवा कोणाचीही ऐकण्याची मानसिकता नाहीये. प्रत्येक आपापल्या जागी करतोय आणि ऐकण्याची लोकांची ती मानसिकता नाहीये. सायकलने यासाठी प्रवास की मोटार गाड्या जवळपास 75 ते 80% त्याच्यापासून कार्बन उत्सर्जन होते. मी प्रवासात फार मोजक्या कमीत कमी गरजांमध्ये प्रवास करायचं ठरवलं होतं. त्यामुळे माझ्याकडे माझ्या मोजकेच वस्तू, कपडे आणि हे. तर प्रवासात जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टीचा वापर केलेला. मी पाणी जिथून तिथून मागून प्यायची. माझी स्टीलची बॉटल ठेवत होती. मी बिस्लरीची बॉटल कुठे विकत घेतली नाही. प्लास्टिकमधलं काहीच खाल्लेलं नाही. मी साधारण ब्रश असतील या सर्व गोष्टींचा पण फार कमी वापर केला. मला लिंबाची काडी असतील किंवा जे पूर्वीचे आपण ज्या पद्धतीने करायचो त्या पद्धतीनं त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. जे काही मिळायचं ते फक्त रोज जेवण खायची व्यवस्थित, कुठून नाही मिळालं तरी फळं विकत घेऊन खायची आणि पाणी व्यवस्थित पेत होती. त्यामुळे माझा जो काही प्रवास आहे तो व्यवस्थित होत होता. प्रणाली महाराष्ट्र पाहत होती. एका बाजूला ग्रामीण भागातील दुर्गम प्रदेशातील व्यथा जगलेला महाराष्ट्र, भाकरीच्या गोलात गुटमळलेला महाराष्ट्र, पावसाच्या एका थेंबासाठी असुसलेला महाराष्ट्र, पर्यावरणाचा समतोल बिघडलेला महाराष्ट्र, तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिक कष्टांचा स्वाभिमानी महाराष्ट्र, निसर्गानं बहरलेला महाराष्ट्र, मानवतेचा झरा असलेला महाराष्ट्र, माणुसकीचं उदात्त दर्शन घडवणारा महाराष्ट्र. तिला जे जे दिसत होतं ते उघड्या डोळ्यांनी ती बघत होती, लोकांच्या मध्ये मिसळत होती, त्यांची वाणी, त्यांची गाणी आणि त्यांची कहाणी समजून घेत होती. पर्यावरणाचा संदेश गावोगावी पोहोचवत होती. खानदेशाच्या परंपरा डोळ्यांमध्ये साठवत होती.
अंजनी तरे बाळा पार्वती ज्याने जेवा करी अंजनी तरे बाळा पार्वती ज्याने जेवा करी आपल्याला महत्वाची आपण ज्या सावलीत उभा आहोत ती झाड आपल्याला सावली देते. कोणते का सावली आपल्याला झाड आपल्याला चांगली सावली देते. झाडात आपल्या थांबल्यानंतर आपल्याला छान थंडगार वाटतं, आपल्याला आराम मिळतो. झाड आपल्याला ऑक्सिजन देतं. आपण आपल्या शरीरातून कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि ऑक्सिजन घेतो. ते कुठून मिळतं? झाडापासून मिळतं. तर झाड आपल्याला अनेक गोष्टी देत असतात. आपण जिवंत आहोत तिथपासून तर मृत्यूपर्यंत. आपल्याला जेव्हा आपला मृत्यू झाला, आपल्याला जडायचं असेल तरी काय पाहिजे असते? झाडाची खोड म्हणजे लाकूड आपल्याला पाहिजे असतं. म्हणजे झाडाचं इतकं महत्व आहे. मला काही ठिकाणी सुरुवातीला काही लोक इग्नोर करत होते, दुर्लक्ष करत होते आणि त्यामुळे मला राहण्याच्या बाबतीत कधी कधी काही लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं. मला आता प्रवास कसा रस्ता पुढचा माहिती नव्हता आणि त्यामुळे अडचणी पुढची अडचण काय माहिती राहत नव्हती. त्यामुळे मला बऱ्याच वेळा कुठेतरी मधातच कुठल्या गावाला मुक्काम करावा लागत होता आणि त्यावेळी कोरोना असल्याकारणाने बऱ्याच वेळा लोकांना कसं समजून सांगायचं हेच अडचण येत होती. बऱ्याच लोकांना माझ्याबद्दल विश्वास बसत नव्हता. हे असं सांगणं कोणाला संशयवृत्ती येते, मग सायकलमधलं हे आहे. काही ठिकाणी मग होत होते व्यवस्थित. प्रणाली कोकणात आली आणि तिचा प्रवास आता हळूहळू लोकांपर्यंत पोहोचू लागला. कोकणचं निसर्ग सौंदर्य, खळाळणाऱ्या लाटा आणि आत्मशोधाच्या वाटा ती अनुभवत होती. कधी कधी हे सगळं बघून ती अंतर्बाह्य भारावून जात होती, तर कधी कधी असंख्य विचारांनी गुरफटून जात होती. हा प्रवास तिला जेवढा आनंद देत होता तितकाच तो अंतर्मुख देखील करत होता. निसर्गाचं चक्र आणि तिच्या सायकलचं चाक अगदी सारखंच फिरत होतं. तिला प्रश्न हा नव्हता की आपल्याला कुठं पोचायचं आहे, प्रश्न हा होता की आपल्याला काय पोचवायचं आहे. मग प्रवासातून मी संदेश देते लोकांना की किमान आपल्या जवळची जी काही कामं असतील ती शहरातली जवळची भाजीपाला आणायला जायचं असेल इथं सायकलने करूया. या आता आम्ही चाललोय भात लावणीला. बघा माझ्यासोबत हा सृजन आणि ही शालीवली आणि हे पाणी आणि आता हे शेत. चला चला मावळ्यांनो, फक्त सांभाळून या. तर मग म्हणे आता ठीक आहे म्हणे, मी करणारच महाराष्ट्र भ्रमण पूर्ण म्हणे. मग ते तिथं गेल्यानंतर कुठं कुठं फोन अशी आम्हाला मधात म्हणजे रोज संध्याकाळचा करत होती फोन. म्हणजे रोज आपला दिवसातून एक कॉल व्हायचा संध्याकाळचा. संध्याकाळचा हो, रोज संध्याकाळचा एक कॉल करत होती. मी या गावाला आहो बा, माझं जेवण खाऊन झालं. त्यांच्यासोबत आमचं बोलणं करून देत होती. ज्यांच्याकडे मुक्काम करत होती त्यांच्याकडे आमचं बोलणं करून देत होती. तर आपली काही प्रतिक्रिया येणार म्हणजे अशी आपली मुलगी जी आहे महाराष्ट्रामध्ये आपलं नाव करून राहिलं त्याच्याबद्दल आपलं काय मत? नाव करत असं म्हणजे आपल्याला अभिमान तर वाटत आहे. भरपूरचा अभिमान आपल्याला. हा भरपूरचा अभिमान, कारण जिथे जिथे तिचं कौतुक होत होतं, तिचे पेपरबाजी होत होती. ते म्हणजे असे जे कॉम्पर्स घेत होती, हे घेत होतं, सगळं पाहून आपल्याला आनंद होत होता आणि आपल्याला अभिमान वाटत होता. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा वाटत होतं आम्हाला काय का होते बा का होते, पण जेव्हा जेव्हा लोकांना हे वाटलं त्यावेळी मग आमच्यातही हिंमत आली आणि आम्ही तिला प्रतिसाद दिला, तुला जे करायचं आहे ते करा हां, आणि आम्ही तुझ्या पाठीशी उभा आहोत. त्यामुळे तिने सगळं हे पूर्ण सक्सेस केलं. जे वाढतं प्रदूषण आहे, वायू ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण सगळं वाढत चालले आहे. तर सायकल एक असं चांगलं माध्यम आहे
जे प्रदूषण कमी करण्यासाठी सहभाग आपण या माध्यमातून प्रदूषण कमी करू शकतो. आणि सोबतच पेट्रोलसुद्धा आपण बघतोय किती महाग आहे. खनिज साधन संपत्तीचं मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस उत्खनन होत चाललंय, ते कमी करण्यासाठी पण आपण सहभाग देऊ शकतो. आणि माझा एक प्रवासातला प्रसंग सांगायचा तर एक तानसा अभयारण्यामधनं मी जात होती आणि अलीकडे माझ्या सायकलने जात असताना सायकलची चेन माझी ब्रेक झाली आणि मला पुढे जायचं होतं. सायकल मी खरं तर ढकलत होती आणि अचानक माझ्या पुढून 10 फुटावरनं बिबट्या गेला. म्हणजे तो बिबट्या निलगाईच्या मागे भर उन्हात दुपारी धावत गेलेला आणि माझ्या आयुष्यातला तो थरारक अनुभव होता. माझे हार्टबीट वाढायला लागले, माझे पाय थरथरायला लागले. मी सायकलला ब्रेक मारला आणि तिथे थांबायला लागली कारण पुढे चढ होता. बिबट्या पुढे निलगाईच्या मागे धावत गेला आणि मला आता चढ चढायचा होता. पण माझ्या आतला आवाज कुठेतरी थोडासा कोंडला गेलेला आणि खूप घाबरली. पण लगेच तो बिबट्या सरळ खूप दूरवर पाहताना दिसेनासा झाला आणि त्यावेळी मला कुठेतरी विश्वास आला की आपण काहीतरी छान काम करतोय. पर्यावरण, निसर्गाच्या आजूबाजूला मागे पुढे कोणीच नव्हतं आणि पुढे मी माझा मार्ग सुरू केलेला आणि तो बिबट्या आपल्या मार्गाला गेला. तेव्हा एक मनात विचार आला की आपली इच्छाशक्ती असेल आणि आपण असा काहीतरी चांगलं ध्येय घेऊन प्रवास करत असू तर कुठेतरी आपली इच्छाशक्ती कमी पडली तर निसर्ग शक्ती आपल्याला साथ देते आणि ही निसर्गामध्ये शक्ती आहे जी मला या प्रवासातून अनुभवता आलेली. आणि फायदा असा झाला की निसर्गाच्या सानिध्यातून असा सगळा प्रवास करत असताना माझं फ्रस्ट्रेशन, माझा ताणतणाव हा सगळा कुठेतरी दूर झाला आणि मी निसर्गाशी अधिकाधिक जवळ आलेली आहे. आता प्रणाली चिकटे नावाची कुणीतरी मुलगी असा प्रवास करते आहे हे लोकांना मीडियातून समजत होतं. लोक स्वतःहून स्वागताला सामोरं येत होते. कोकणातला घाट चढून ती आता पश्चिम महाराष्ट्रात आली होती. प्रवासाच्या सुरुवातीला कुणी फारसं विचारत देखील नव्हतं, पण आता विचारपूस करून तिची काळजी घेतली जात होती. कारण आता ती निसर्गाची रक्षक झाली होती. कारखान्याचे धुराडे आणि लोकांचे गराडे आता तिच्या सवयीचे झाले होते. ती पाहत होती पश्चिम महाराष्ट्रातली काळी माती, हिरवीगार शेती आणि माणसांच्या चालीरीती, प्रदूषित झालेल्या नद्या आणि कचऱ्यात हरवलेल्या माणसांच्या याद्या. ती लोकांच्यात जनजागृती करत होती, झाडं लावत होती आणि पोट तिडकीनं झाडं जगवण्याचा संदेश पेरत होती. झाडे लावा, झाडे जगवा, जल है तो कल है, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. गिल्ली डंडा लकड़ी का, मास्टर जी ने डंडा मारा वो भी थारे लकड़ी का. जवानी में जब ब्याह रचाया डाला मंडप लकड़ी का. नहीं दीवारी नहीं था बंगला झोपड़ा रचाया लकड़ी का. बुढ़ापे में जब चलकर आया लिया सहारा लकड़ी का. मरने पर भी चिता जलाया वो भी थारे लकड़ी का. माझ्या आईबाबांनी कुठलाही असा फार विचार न करता मला मुंबई दिल्ली समाजात एक भीती, दहशत पसरली असताना सुद्धा त्यांनी मला सहकार्य केलं. आज म्हणून एवढ्या पंढरपूरपर्यंत येऊन पोचली. आज पंढरपूरमध्ये येऊन विठू माऊलीचे दर्शन घेतले. आता घरी जायपर्यंत मी माझ्या पायात पायथान नाही घालणार. चप्पल न घालता जोपर्यंत मला माझ्या घरच्या विठू माऊलीचे दर्शन होत नाही, माझे जन्मदाता मायबापांचे दर्शन घेत नाही, तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही. ए बापू, हे काय करताय तुम्ही काकू? हे काय करताय? पैसे उडकतोय. पैसे उडकते? हा, इथून कसे पैसे उडकते? म्हणजे असं हे सायकल येऊन प्रवास आणि मग वस्ती कुठं लोकांकडे आहे. राहणं खाणं आपल्यासारखी लोक मदत करतात. हां हां हां. तुमचा मूळचा व्यवसाय मच्छी पकडणे आहे का?
हा. रोज धुता का इथे अंघोळ? रोज अंघोळ धुता इथे? मी बदल करण्यासाठी फार काही निघाले नाही, खरं तर मी समजून घेण्यासाठी निघाली. पण या प्रवासातून माझा प्रवास पाहून अनेकांमध्ये ऊर्जा आली, म्हणजे अनेकांना प्रेरणा मिळाली, असं अनेकांच्या प्रतिक्रियेतून मी ऐकलं. तर खूप महिलांनी सुद्धा माझ्या प्रवासातून सायकल चालवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे, चालवत सुद्धा आहे. अनेक शाळांमध्ये गेली, मुलींशी संवाद साधली. तर प्रवासातून अनेक मुलीसुद्धा आज सायकल चालवत आहे. महत्त्वाचं काय तर स्वतःहून मला बऱ्याच मुली प्रश्न विचारते का आम्हाला इच्छा असते, आम्हाला जायचं असते, पण भीती वाटत असते. पण कुठेतरी माझ्या प्रवासातून एवढा असा सगळा प्रवास करत असताना, मुलींशी काही बोलत असताना काही 1% का असे ना, मी चेंज पाहिलेला आहे. खूप जण मुलीच नाही तर इतर मुलं असतील, वृद्ध लोक असतील, महिला असतील, सायकल चालवायला लागलेले आहेत. या प्रवासात तिला लहानांपासून मोठ्यांपर्यंत, शिकणाऱ्यांपासून ते अशिक्षितांपर्यंत अनेक माणसं भेटत गेली. निसर्गातली आणि माणसातली विविधता अनुभवत, माणसं जोडत ती मराठवाड्यात आली. कित्येकदा तिनं बिघडलेलं ऋतुचक्र पाहिलं, रखरखलेलं ऊन आणि अचानक बरसणाऱ्या पावसाच्या धारा, पाण्यासाठीची वणवण आणि पाण्याचा बेसुमार गैरवापर, उजाड माळरान आणि हिरवीगार जंगल, डोंगर दऱ्यातलं पावला पावलाला अडखळणारं जग आणि शहरातलं धावतं जग, शहरातला आधुनिकपणा आणि गावखेड्यांची हरवत चाललेली विलोभनीय संस्कृती, भाषेतला बदल आणि बदललेली माणसं, हे सगळं पाहत तिचा प्रवास आता अधिक व्यापक होत होता. एवढा सगळा महाराष्ट्र प्रवास कशासाठी तर माझ्या काही मला प्रश्नांचा शोध घ्यायचा होता. जे काही अवतीभोवती जे धावतं जग बघतोय किंवा शेडामेंढ्यासारखं पडताना बघतोय, कशासाठी पडतोय, या सर्व गोष्टींचा मला कुठेतरी शोध घ्यायचा होता आणि स्वतःचा जगण्याचाही शोध घ्यायचा होता आणि आपला महाराष्ट्र पाहायचा होता, समजून घ्यायचा होता, संस्कृती समजून घ्यायची होती. आणि त्यासाठी मला असं वाटलं की पर्यावरणाच्याही दृष्टिकोनातून आपला महाराष्ट्र पाहत असताना काय कुठे चाललेलं आहे त्याचा सुद्धा अभ्यास करावा आणि हा प्रवास करत असताना माझ्याकडून मला काय देता येतं किंवा मी जे काही शिकले ते चिमणीचा वाटा म्हणून कसं पोहोचवता येते, या सगळ्यासाठीचा जो काही मी महाराष्ट्रभराचा प्रवास आहे तो केला आहे. एखादा विचार माणसाच्या मेंदूचा ताबा घेतो तेव्हा तो बदलाचं शस्त्र बनतो. फक्त त्यासाठी गरजेचं असतं पहिलं पाऊल. प्रणालीनं तर ते केव्हाच टाकलं होतं. सायकल तिच्यासाठी एक वाहन नसून विचार झाला होता आणि तिचा प्रवास एक प्रबोधनाची चळवळ.
पर्यावरणाची आणि महिला सबलीकरणाची स्वतः शोधयात्रा होऊन 17,000 किलोमीटर प्रवास करून प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे पुन्हा तिच्या पुनवट या गावी आली आणि हजारो जणांसाठी ती एक प्रेरणा झाली. आज आम्ही शिक्षण घेऊ शकलो आणि त्यांच्यामुळे माझ्यासारखी एकटी मुलगी असा अख्खा महाराष्ट्र फिरू शकते. त्या सर्व महान व्यक्तींना मी प्रथम त्यांच्या विचारांना स्मरण करते, त्यांना वंदन करते. मी एवढा मोठा महाराष्ट्राचा प्रवास केलेला आहे. हा प्रवास करण्यासाठी खरं तर शिक्षणच कारणीभूत ठरलेला आहे. बाबासाहेब म्हणून गेले की जे कोणी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय तर जे शिक्षण घेतलेले आहे त्या शिक्षणातून आपल्याला जर प्रश्न पडले आणि त्या प्रश्नाच्या आपण शोधात लागलं पाहिजे आणि त्या प्रश्नाच्या शोधात लागत असताना आपल्या जगण्याचं सार्थक असतील, आपल्या स्वतःचं हिताचं असतील, समाजाच्या हिताचं असतील, जे काही करता येतील ते शिक्षणाने खरं तर शिकवलं. आणि असा गुरगुरत प्रवास करत किंवा या गुरगुरण्यातून जो काही प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले त्या प्रश्नांच्या शोधात मला प्रवास करावा असा वाटला. प्रणालीचा हा प्रवास इथंच नाही थांबत. महाराष्ट्र प्रवास हा केवळ पहिला टप्पा होता. आता प्रणालीला पर्यावरणासंबंधी अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शाश्वत काम उभा करायचे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे. हा प्रवास आता सुरू झाला आहे, कधीच न थांबण्यासाठी. इसलिए राह संघर्ष की हम चुने, इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं से नहाई न हो, शाम सहमी न हो रात हो ना डरी, शाम सहमी न हो रात हो ना डरी,
भोर की आँख फिर डबडबाई न हो, इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं से नहाई न हो।